संगमनेर तालुक्यातील रहीमपूर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचे सदस्य आणि आदर्श शेतकरी कैलासवासी सदाशिवभाऊ गुळवे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच राहत्या घरी निधन झाले आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबियांसह गावाभर शोककळा पसरली आहे। कैलासवासी सदाशिवभाऊ गुळवे हे केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठी सुद्धा आदर्श होते। वारकरी संप्रदायात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले योगदान विशेष वाखाणण्याजोगे आहे। त्यांनी आपल्या आयुष्यात अध्यात्म, पारंपरिक संस्कृती आणि कुटुंबाचे मूल्य जपले। त्यांच्या निधनाने गुळवे कुटुंबाचा आधारवड हरपला आहे। गुळवे कुटुंबाचे संगमनेर तालुक्यात विविध क्षेत्रात योगदान राहिलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबाने अध्यात्म, शेती, शिक्षण, समाजसेवेतून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। कैलासवासी सदाशिवभाऊ गुळवे यांनी आपल्या कुटुंबावर संस्कार रुजवले आहेत, त्यामुळे त्यांचे पुढील पिढ्या आजही त्यांचे कार्य पुढे नेत आहेत। कैलासवासी सदाशिवभाऊ गुळवे यांच्या निधनानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि याशिवाय गावातील आणि तालुक्यातील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले। कैलासवासी सदाशिवभाऊ गुळवे यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता प्रवरा नदीच्या तीरावर रहीमपूर येथे होणार आहे। या विधीप्रसंगी हरिभक्त परायण विजय महाराज गुंजाळ यांचे प्रवचन आयोजित करण्यात आलं आहे। कैलासवासी सदाशिवभाऊ गुळवे यांच्या पश्चात मोठा कुटुंब परिवार आहे, ज्यामध्ये मुले, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे यांचा समावेश आहे। कुटुंबियांनी त्यांचे स्मरण करताना सांगितले की त्यांची शिकवण, मार्गदर्शन आणि प्रेम आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील। रहीमपूर गावातील ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातील सदस्यांनी त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे। सदाशिवभाऊ हे एक व्यक्ती नव्हते तर ते गावच्या संस्कृतीचे एक प्रतीक होते, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।